4 उर्दू शाळा बंद करण्याऐवजी गरजू वस्त्यांमध्ये स्थलांतरित करा, विविध सामाजिक संघटनांची प्रशासनाकडे मागणी। महापालिकेने नुकताच शाळा क्रमांक 34, 43, 47 व 57 या 4 उर्दू शाळा बंद करून त्यांचे विलीनीकरण करण्याचा आदेश काढला आहे। मात्र या शाळांचे विलीनीकरण न करता त्या गरज असलेल्या ठिकाणी स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे। यासंदर्भात आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या संघटनांनी म्हटले आहे की 4ही शाळांमध्ये कदाचित पटसंख्या, इमारत आदींचा प्रश्न असेल। यावर शाळा बंद करणे किंवा विलीनीकरण करणे हा तोडगा असू शकत नाही। शहरात आजही 100 फुटी रोड, ललित माखान शाळा, अंबिका नगर, ग्रीन कॉलनी, प्रभाग 19 अशा अनेक ठिकाणी गरीब वस्त्या आहेत, जिथे मनपाची एकही शाळा नाही। त्यामुळे अशा ठिकाणी या शाळांचे स्थलांतर करावे, जेणेकरून आरटीई कायद्याची अंमलबजावणी होऊन प्रत्येक वस्तीत शाळा हे ध्येय सफल होईल। सदर शाळा गरजू वस्त्यांमध्ये सुरू केल्यास नवीन शाळेसाठी जागा शोधणे, पटसंख्या वाढविणे, जनजागृती करणे यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत। त्यामुळे महापालिकेने या शाळा बंद करण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ नये। शाळा बंद करण्याबाबत हुकुमशाही पद्धतीने काढलेला आदेश रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मुस्लिम वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र अमनीस धुळे शाखा, मन फाउंडेशन, इकोनेट, छात्रभारती, मुस्लिम वेलफेअर असोसिएशन, साक्री तालुका प्रवासी महासंघ, अकील शाह, जमील शाह, शकील अन्सारी, रियाज अहमद, अहनान अहमद, फैसल, रईस अहमद, अब्दुल हफीज, अताउर रहमान, नावीद अहमद, वसीम खान, मुख्तार अहमद, शाहिद हुसेन, अखलाख अन्सारी, अताउर रहमान अन्सारी, सलीम आबेदीन आदी उपस्थित होते। 16 जुलै 2026 रोजी आम्ही विविध संस्था संघटनाचे पदाधिकारी धुळे मानपा शाळा विलीनीकरण करून बंद करण्याचे आदेश रद्द करण्यासाठी इथे निवेदन सादर करण्यात आलं। धुळ्यात एकूण 65 मानपाच्या शाळा होत्या, त्याच्यात 46 शाळा बंद पडल्या आहेत आणि हा प्रशासनाची निष्काळजीमुळे, दुर्लक्षमुळे शाळा बंद आहे। आणि जे 19वी शाळा आता सध्या सुरू आहे त्याच्यात पण ते 4 शाळा विलीन करून बंद करण्याचा आदेश त्यांनी तानाशाही आदेश काढलेला आहे। त्याच्या विरोधात आम्ही इथे आलो आहे। आणि याच्यात मागच्या वर्षी तत्कालीन आयुक्त होते श्रीमती अमिता दगडे पाटील मॅडम, त्यांनी सांगितलं होतं की 4 नवीन शाळा तुम्ही सुरू करा आणि त्याचा आदेश पण दिला होता, पण त्याच्यावर काही प्रयत्न प्रशासन अधिकारी श्री दासरवाड यांनी केला नाही। आणि यावर्षी विना काही सूचना दिल्या त्यांनी 4 शाळा बंद करण्याचा आदेश दिलेला आहे। आणि त्या रोखण्यासाठी आमचे जे मागणी अशी आहे की शाळा बंद करू नका, त्याचे स्थलांतर करा, कारण स्थलांतरचे पत्रव्यवहार पण झालेले आहे आणि त्याचा प्रस्ताव पण सादर केलेला आहे। त्याच्यात त्यांनी काही लेखी उत्तर काही दिलेलं नाही आहे, लेखी त्यांनी काही पत्रव्यवहार केलेला नाही आहे। जागेची पाहणी केली आणि त्यांनी होकार पण भरला होता इथे आपण नवीन शाळा सुरू करू, आणि अचानक त्यांनी प्रभारी आणि मुख्यांना बोलवून कार्यालयात त्यांना आदेश हातात दिलेला आहे। त्याच्यात शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक सभा त्याच्यात खूप जोरात विरोध झालेला आहे आणि हा शाळा बंद करू नका आणि स्थलांतर करा अशी मागणी त्यांची पण आहे आणि आमची विविध संघटनाची मागणी पण आहे।